शुद्ध तूप घरच्या घरी बनविण्याकरिता मी हे चितळेंचं गाईच्या दुधापासून बनवलेलं अनसॉल्ट लोणी जे अर्धा किलो आहे 305 रुपयाला, हे मी बऱ्याच वर्षापासून आणत आहे. तुम्ही इथे कोणतंही लोणी घेऊ शकता. ह्या लोण्यामध्ये थोडंसं चवीला मीठ आणि माझ्या झाडाला लागलेलं विड्याचं पान. विड्याच्या पानाने तूप रवाळ आणि चवीला छान लागते. तसेच तुपाला कोणत्याही प्रकारचा वास राहत नाही. हे तूप तुम्ही तुमच्या डोळ्यादेखत बनवता. हे जर तुम्ही विकतचं तूप आणत असाल तर त्या तुपाला एक्सपायरी डेट असते आणि त्याआधी हे 3 ते 4-5 महिने आधी बनवलेलं असतं. त्यामुळे त्या तुपास तुम्ही फ्रेश किंवा ताजं म्हणू शकत नाही. हे तूप तुम्ही महिन्याच्या महिन्याला बनवू शकता. ह्यामध्ये घातलेलं विड्याचं पान हे क्रिस्पी असं होतं आणि ते तुम्ही चावून खाल्लं तरी सुरेख लागतं. तूप जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा शिळं तूप तुमच्याकडे जर असेल तर ते संपवून बरणी घासून पुसून मग त्यामध्ये ताजं तूप भरा. हे आपलं शुद्ध तूप.